नमस्कार, मी अमोल टिकोळे शेतीचा गुरु या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो. आपण आता केळीच्या प्लॉटवरती उभा आहे. केळी लावताना केळी बेडवर का लावावी यासाठी केळीची लागवड करताना केळीमध्ये बेसल डोस, शेणखत हे आपण बेडमध्ये आधीच भरून घेऊन केळीची लागवड करतो. त्यामुळे काय होते की केळीची लागवड केल्यानंतर केळीला लगेच डोस भेटतो, तणापासून मुक्तता भेटते आणि आंतरपीक म्हणून केळीमध्ये हे आहे कलिंगड प्लस झेंडू आणि केळी असे लावलेलं आहे. त्यामुळे काय होते, केळीचं 3 महिन्याची केळी होईपर्यंत झेंडूचे आणि कलिंगडचे पैसे आपल्याला भेटून जातील. त्यामुळे केळीचा खर्च बऱ्यापैकी कमी होईल आणि नंतर केळीला झेंडूची लागवड केल्यामुळे केळीला CME व्हायरस वगैरे येण्याचा धोका कमी राहतो आणि बेडवर केळी केल्यामुळे केळीची वाढ आणि ग्रोथ एकसारखा आणि एक लेवलला केली जाते. त्यामुळे हार्वेस्टिंगच्या टायमिंगला एका वेळी हार्वेस्टिंग होते. त्यामुळे केळीची लागवड ही बेडवर मल्चिंग टाकून करणे सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सोयीस्कर आहे. त्यामध्ये शेणखत भरून घेणे, नंतर मटेरियल बेसल डोस भरून नंतर केळीची लागवड करणे. केळीची लागवड झाल्यानंतर हे आम्ही कलिंगडाचे बिल टोचन केलेलं आहे. एका बेडमध्ये, एका ओळीमध्ये म्हणजे 5 फुटाच्या बेडमध्ये 3 ते 4 बी कलिंगडच्या लागवड केलेल्या आहेत आणि 1 रोप झेंडूची लागवड केलेली आहे. त्यामुळे काय होऊ शकते की आपल्या पिकावरती रोग, थ्रिप्स, मावा, तुडतुडे याचा अटॅक कमी होतो. झेंडूवरती त्याच्यावरती बसतात, पण केळीला जास्त त्रास होत नाही. त्यामुळे केळीमध्ये आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड करावी. दुसरी गोष्ट, केळीची लागवड आम्ही 7 फूटचं अंतर ठेवून बेड टाकून लागवड केलेली आहे. त्यामुळे केळीचं उत्पन्न एकसारखं आणि एक लेवल निघते. ही रोपे आत्ता लागवड करून 12 ते 13 दिवस झालेले आहेत. त्यासाठी 2 अळवणी केलेली आहेत. पहिली अळवणी ह्युमिक आणि 1919ची केलेली आहे. त्यानंतर दुसरी अळवणी मायक्रोरायझा 100 ग्रॅम हजारी झाड आणि गुळामध्ये भिजाय घालून 1 रात्र भिजायला ठेवून दुसऱ्या दिवशी 22 टीन 400 ग्रॅम एका बॅलरसाठी 200 लिटरसाठी मिक्स करून त्याची अळवणी केलेली आहे. त्यानंतर तिसरी अळवणी ही हुमणीचा प्रादुर्भाव किंवा कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा त्यासाठी लिसेंटा आणि हमला किंवा डेसेस 100 याची तिसरी अळवणी करून घ्यायची आहे. हे अळवण्या प्रत्येक 3 ते 4 दिवसाच्या अंतराने करून घ्या. त्यानंतर 13-40-13 मॅग्नेशियमची अळवणी करून घ्या. त्यामुळे काळोखी वगैरे चांगली येईल. मिलांज त्यामध्ये 13-40-13 मॅग्नेशियम 1 किलो, 13-40-13 च्या जवळपास 3 किलो घ्या. मॅग्नेशियम 1 किलो घ्या आणि मिलांज मायक्रोन्यूटन 1 किलो घ्या. याच्यामुळं काय होईल, आपल्या पिकाची वाढ आणि जे पोषण तत्व कमी पडतात पिकाला ते मिळून जातील. त्यामुळे आपल्या पिकाचा ग्रोथ आणि वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हे कसं वाटतं व्हिडिओ याची कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.